गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ सप्ताहातला आज आपला दुसरा दिवस आहे। आजच्या दुसऱ्या दिवसाचं वाचन म्हणजे अध्याय क्रमांक 10 ते 21 पर्यंत असेल। चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया। उजव्या हाताची मधली 3 बोटं ही पेल्यात बुडवून ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध अक्षता, महिलांनी हळदी कुंकू आणि श्रीमती महिलांनी अष्टगंध अक्षता लावायच्या आहेत। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्राशन करायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सरळ हाताने तामणात सोडा। ओम गोविंदाय नमः, हात जोडायचे। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामणात सोडा। हात पुसून घ्या। एक प्राणायाम आपल्याला करायचा आहे। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावा। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्या। अंगठा दाबून मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडायचा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरोम। आता पायाभूत सेवा म्हणजेच स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्र जप आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करूया। गुरुचरित्र वाचन प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला 1 वेळा स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्राचा जप आणि 1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण सामूहिक करायचं आहे। सुरुवात करूया स्वामी स्तवनाने। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर
कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा बेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतिर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपै शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखय निर्सो तुझ्या भजन चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो वा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था हसोनिया संसारात प्राशनित नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शान्ति शान्ति शान्तिः।
हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अव उत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्यागणकृषिः निश्रुद्गायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता ओं गणपतये नमः ओं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओं शांति शांति शांतिः। अथर्व शीर्षाधिकांचं पठन आपलं संपन्न झालेलं आहे। आता ग्रंथाचं पूजन करून आपण वाचनाला सुरुवात करणार आहोत। धूपदीप प्रज्वलित करून घ्या। हात जोडायचे। ओम या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। पोथीला गंध अक्षता हळदी कुंकू व्हायचं आहे। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। एक फूल व्हायचं आहे। ऋतुकालोद्भव पुष्पानि तुळशीचं पान तुलसी दलपत्राणि समर्पयामि। धूप दीप वाळायचा। धूपम आघ्रापयामि दीपम दर्शयामि। खडीसाखर किंवा जो काही नैवेद्य तयार केला असेल तो आपल्याला ग्रंथाला दाखवायचा आहे। उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी ग्रंथासमोर पाण्याचा भरीव चौकोन करायचा। त्यावर खडीसाखरेची वाटी ठेवायची किंवा नैवेद्याची वाटी ठेवायची। त्यात एक तुळशीचं पान टाकून त्या नैवेद्याच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय समपानाय संव्यानाय समुदानाय संसमानाय संब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। तुळशीपत्र वाहून द्या। पळीभर पाणी तामनात सोडा। ओम मध्यपानीयं समर्पयामि। परत दुसऱ्या तुळशीपत्राने
त्याच वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनःप्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वामपानाय संव्यानाय समुदानाय संस्मनाय ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या. 3 वेळा पाणी सोडायचं. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी. एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकुवामध्ये बुडवून ग्रंथाला व्हायचं. करुद्वर्तनार्थे चंदनम तथाच हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामी. हात जोडून सरस्वती मातेकडनं परवानगी घेऊन आजच्या वाचनाला प्रारंभ करूया. म्हणायचं सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. चला आजच्या वाचनाला सुरुवात करूया. अध्याय क्रमांक 10 ते 21. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवीज अन कुरोपुरचे महिमान केवी झाले म्हणत असे. मनसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले. विस्तार करून या सगळे निरुपावे म्हणत असे. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी. अनंत रूपे होती पर्येसे विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्याकारणासी अवतार झाला पर्येसी. राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात. त्रैमूर्तीचा अवतार त्याचा गवणान कळे पार. निधान तीर्थ कुरवपुर वसे तिथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ एक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदरभरित. प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी. नमस केला आपले मनी संतर्पावे ब्राह्मणांसी. उदिम आलिया फळासी यात्रेसी येईल तुम्हापाशी. सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावेनिका. शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी. कराया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतलया समागमे. द्रव्य घेऊन द्विजवर लिखता देखती तस्कर. कपट रूपे होनी संगती करत तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारले द्विजासी. शिर छेदोनी पर्येसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरोपुरी. पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांकी. त्रिशूल खडग एरे हाती उभा ठेला तस्करांपुरती. वदिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करुणी तै वेळी. समस्त तस्करांची मारिती तस्कर एकमेन्विता. कृपाळुआ जगन्नाथा निरपराधी आपण असे. नेने या ते वतील म्हणून आलो आपण संगी येऊन. तू सर्वोत्तम जाणसी कोण विश्वाच्या मनची वासना. एकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती. हाती देऊन विभूती प्रोक्षमंती विप्रावरी. मान लावणी ते यावेळी मंत्रवणी लाविती विभूती गळा. सजीव झाला तत्काळ एक वत्सा एक चित्ते. इतके वर्तता पर्येसे उदय झाला दिनकरासी. श्रीपाद झाली अदृश्यसी राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरलेसी. कवणे बदले या मनुष्यांसी म्हणून पुसे त्यावेळी. तस्कर सांगे तुझ्यासी झाले अभिनव पर्येसी. आला होता एक तापसी वदिले यांते त्रिशूळे. माते राखले तुझ निमित्त धरुणी बैसवले अतिप्रीती. विभूती मंत्रोणी तू ते लाविती. सजीव केला तुझा देह. उभा होता हाताजवळी अदृश्य झाला तत्काळी. न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण रखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकुनिया. ऐकोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण. तस्कराजवळ द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरोपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान. कुरोपुर प्रख्यात जाण अपार महिमा पर येसा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशयन धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरोपुरासी अदृश्य रूप होणिया. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे. अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई. श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरोपुर क्षेत्र महिमा वर्णन नाम 10मोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी. विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपा मूर्ती. सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्ववृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली विपर स्त्रियेची. शनी प्रदोष सर्वेश्वरासी पूजित होती श्री गुरु उपदेशी. देहवासना असतात येसी पंचत पावली तैवेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तरदेशी. वाजसेनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तेसी नाम अंबा भवानी येसी. आरोपिती स्नेहसी माता पिता पर येसी.
सी वर्धता माता पित्यागृही वाढली कन्या ती स्नेही विवाह करती महोत्साही देती विपरासी तेची ग्रामी शिववर्ती असे तो ब्राह्मण नामतया माधव जाण त्यासी तिथली कन्यादान अतिप्रीती करून या त्या माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासनतीसी पूर्वापरी ईश्वर पूजा करीतेसी पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करती भक्ती पुरस्सर मंदबारी त्रयोदशीची पूजा करती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली एका मास तृतीय पंचमेसी उत्साह करती अनेक हर्षी उत्तम डोळे होते तेसी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे कर्मिता नवमासी प्रस्तुत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून ते वही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय जात कर्म करी तो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुणिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारणी करुषी गुरु होईल सकळी का याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टय सिद्धी याचे द्वारे ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा न होती यासी गुरुनी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परी हेसा होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरमवसी संध्यन धरावा मानसी म्हणून करती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंदगण दृष्टी लागेल म्हणून लिंब लोण ओवाळीती वार्ता फाकली नगरात अभिनव देखील म्हणत उपचता बाळ ओंकार जपत आश्चर्यवंती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पाहावय येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र मातान दाखवी कवणासी माया मोहे जनक जननी बाळकासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रुनी रक्षा बांधिती कृष्ण सुते परमात्मा अवतारी दृष्टी केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस 10 झाल्यावरी नामकरण संस्कारे ठेविता झाला जनक विधिरोत्तम शालक ग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणतसे येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसे म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे वाळा एखादी मिळवा का अबला स्तनपान द्यावया अथवा अना अजा एक आपले स्तनी नशमे भूक एकोणी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्शी होता चित करा 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजवणे विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करते जनक जननी प्रकट न करते गौप्य गुणी नमन करती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालून बाळकासी पर्यद गाई अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरीन बोले बाळकवणासवे माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओमकारेसी चिंता करीत असे मानसी मुखे होईल म्हणून पुस्ती जाण ज्योतिष्यासी बोलणे काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसेत वयवळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिनी वेळ एक म्हणती होईल मुखे यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदे हासुनी ओंकार उच्चारी बाळ आनिकनेने बोल केवळ विस्मय करतात नगर सकळ ओंकार शब्द ऐकोनी म्हणती एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञानासे भले श्रवणी एकता बोल सकळ जाणून न बोले कमण्या गुणे काय केलं न बोले सुता चिंता करती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुका झाला दैव योगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुस्ताती समस्त ब्राह्मणांसी केवी करावी म्हणून या विप्रमंती त्यावेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा 8 वर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती मुखासी हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे देव आपले ईश्वर गौरी आराधले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बाळक संबोखित मातेसी घरात जाऊनी तैव्या घेऊनी आला लोखंड सबळा हाती दर्ताशी निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणून देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावून या पतीसी दाविती झाली ते वेळी गोप्य करती ते वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लीला आनिक लोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हेमी विश्वास धरती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलिंगोने बिनविता ते जनक जननी तू तारक शिरोमणी कार्णिक पुरुष कुळदीपका तुझे नि सर्वस्व लादले बोलता मी नाही ऐकले अज्ञान मायने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझा आमचे मनुष्य वासना तू अपूर्वाभिनंदना तुझे बोबडे बोला आपणा ऐकवावे पुत्र राया हास्यवदन तयबेया यज्ञोपवित दावी गळा कठी दाखवी मौंजी मेखला म्हणून दाखवी मातेसी सज्ञा करुणे मातेसी दावी बाळ संतोषी मौंजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषिती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्ता पाहती सर्व आयती करते झाले केली आयती अभवता परी
रत्नखचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करीताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाईज गाती समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारिले मंडपापार आनंद करतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगर लोक विस्मय करती मुख पुत्रासी एवढी आहे ती दुजा लागली असे भ्रांती वृथा करतो द्रव्य आपले इतके वेचून पुत्रासी व्रतबंध करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एकवंती हो का भले मिष्ठांना मासे मिळते देकारीतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक माता पित्या अत्यंत दुःख देवदेव करताती चौल कर्म येरे दिवशी भोजन चौल मनीसी पुनरपी अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करती समस्त सहभोजन कराव्या गृहात घेऊन गेली माता भोजन करता माते सवे निरूप घेतो एका भावे मौंजी बंधन करावे म्हणून आला पित्या जवळी विधियुक्त मौंजी देखा बंधन केले त्या बाळका सुमूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता पर्येसी बाळा उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पडे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली ते वेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्ततसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशत्वा लोक समस्त तटस्था माता तो किती ते वही तिसरी भिक्षा देता माता समवेद पुढे आता अग्न आया ही गायन करता तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक या ते म्हणून नर देव होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळक माझी पण तसे एक तू अवदेश केला एक भिक्षा माग म्हणून नवेच बोल तुझे मित्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरूप द्यावा आम्हा त्रिता जावी तीर्थे आचराव्या आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परी येसा ऐकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगण उदके भरली लोचनी आली मूर्छना ते वेळी निर्जीव होऊन क्षण एक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमते रक्षसी म्हणून होती आशा बहु म्हणे न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोला आता एकता दोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास कळेला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासे म्हणे ती बाळिका आलिंगवणी कुमारका कृपा भाकी ते वही ऐकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख व अंतःकरण आम्हा करणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करती मनोभावे तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार ऐकोणी मस्तकी ठेविती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसतसे तो बाळक देखोणी माता ते वैस नमन करी चरण कमळा श्रीपाद उठोनी अवलीळा सांगती गोप्यावधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी व गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारणाचे पुढे बहुता म्हणून निरुपमा गती येणे परिजननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपी विनवी पुत्रासी एका श्रुते एक चित्ते पुत्रासी विनविते वै माते सांडूनी तुम्ही जाल जरी जाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचार्य आचरावे ब्रह्मचर्य वर्ष 12 त्यावरी गृहस्थ धर्म परवा मुख्य असे वानप्रस्थ तदंतरा घडती पुण्य परंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्याव्या मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्रादिला धावे यज्ञाधिक कर्म साधुनिया तदनंतर संन्यास करणे ज्ञाया येणे विधी आचरणीया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपास जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एका नामधारक सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनिवित असे नमुना ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगतिसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बाल चरित्र लीलावर्णम नाम एकादशोध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती जननीसी आम्हा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जानसी कराय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देव वैभव भावी पुढे कवना भरवसा देव म्हणजे क्षण भंगुर नाही राहिले कवण स्थिर जवरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे राहटावे जो असेल मृत्यूची जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य होणे होत असे क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी परियसा जैसा
सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नये पर्यसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी जैशा समस्त नदी देखा समुद्रासे घेऊन जाती उदका पडतो न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न पडते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तयासी यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैशी सुसरी मनुष्यासी बक्षिती होय पर्यसी तैसी या शरीरासी वार्धक्य बक्षी पर्यसाम या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी आम्हा काहो वर्जिस जननी काय बुद्धी बरवी असे ऐसी नाना परी देखा बुदिता झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बालक केवी तत्व सांगतो ऐकोणी पुत्राचे वचन माता करीत असे न म्हणा देवा आ निरोपिले ज्ञान विनंती माझी परी सावी तू आ निरोपिले आम्हासी पुत्र चारही होतील ऐसी विश्वास नवेगा मानसी कुळदेवता पुत्र राया जव्वरी होय एक सुत तवरी राहावे समीपत निरुपज्ञेदी तवरी सत्य म्हणून विनवित वेळी माझे वचन अव्यरुण जरी जाशील निघोनी प्राण देईन तक्षणी हा निश्चय उदारी पुत्र नवसी तू आमासी आमचे कुळदैवत होसी सत्य करी का वचनासी बोल आपले दातारा ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हा सुन आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरुपदे आवा संतोषणी मग न राहे एकजननी बोल आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या करी राहो माते निर्धारी वासना पुढतील तुझ्या जरी मग निरुपदे मज ऐसी करुण्या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गाभवतांसी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगत असे विद्वानाहून विद्वान विद्यार्थी 3 वेद पडती षटशास्त्री जे मनविती तेही येती शिकावया येणे परितया गरी राहिले गुरुप्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीत असे तवो नवमास झाली अंतर्बत्नी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मख्याती अतिसुंदर परी येसा पुत्र झाले उल्हास तोर माता पित्या संतोष भार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐसा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता एक आले श्री गुरु तया जवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आय ती जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुढतील तुझी जाणा आता होते निरुपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घे तिथे वै संतोषनी माता पिता चरणांवरी ठेवी ती माथा स्वामी आमची कुलदेवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कमना माया मोहे वेष्टोनी कामना नेनेची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोन तू ते जरी सुत म्हणून समय निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामी या तारक आमचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी या आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा सगरांवरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी सांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवीसी कवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात मजा ऐकोणी मातपिती यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करीला मासे स्मरण करता तुम्हा जवळी असे जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे जन्मांतरी ईश्वराची पूजा केली तू आपणदोषी याची महिमा आहे असे जन्मोजन्मी श्रिया युक्त इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक पूजा करती पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा हृदला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरुपदे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे 30 जावणी बद्री बनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरुप घेऊन ते वेळा श्री गुरु निघाल्या वळीला नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य दे दिसत असे 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नवे एका ऐसे म्हणती साधू जना ऐसे त्याते बोलावण करिता ती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करती झाले अवधारा नमन करुनी सकळीक आले आपल्या गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सेवे बोळवित निज स्वरूप जननी असे दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जननी जनक त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता अन्न मिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उदरले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून नीम माता पिता चरणांवरी ठेविती माता आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोषणी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईल म्हणती ते वेळी ऐसे तया संभाषोनी निरोप घेता तक्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषणी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरुनाना निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुन या तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजन करते आत्मा रामासी येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमणी अष्टांग योगी करुणी तप करती परी येसा तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत संन्यासी अति अवधूत तप करती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वी एरी अभिनव करती मनात म्हणती पाहाव ब्रह्मचारी तप करितो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी अलिप्त असे
परियेसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करतो त्रिकाळेसी मनी करणे का तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करती समस्त शिष्यांसी दर्शना येती वृद्ध होता एक येती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून अनयनी स्नेह भावे भावित असे म्हणे समस्त यतीश्वरांसी न मनाव नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसत असे वय धाकोटे म्हणून न मनन कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्यासे देखा वार्धक्यपणे आम्ही यासे वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोकांनी देते या कारणे आम्ही यासे विनव परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पतित पुण्यित होती परियेसा या कारणे बाळकासे विनवो आम्ही परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले ते याजवळी विनिमिताती मुनी सकळी एक तापसी स्तवमोळी विनंती असे परियेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उद्धारणे पूजा घेणे आम्हान करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करती सकळ जन स्थापना करणारा कवणन दिसती भूमीवरी यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता ती दूषण फल पैतृक भ्रातांगना करू नये म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसम्मत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमान निषोध केला सकळी जन श्री शंकराचार्य अवतारून स्थापना केली परियेसा तयावर इतके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबल होता नाश पुनरपी निंदा करतात आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकून त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती त्यापासून परियेसा ऐसे म्हणता सिद्धवनी विनमितसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्याते झाला आणिक गुरु त्रैमूर्तीचा अवतारू कवणे परी दिसत असे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णाची सांदेपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी त्यापडी हटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून याते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरूपलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वरान होनी या तयासी तिथला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कवण कोण गुरुचे मूळ पीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळ पीठ आद्यंत गुरु संतती परियेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त गुरु हे मूळ पीठा उधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशुरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा त्यापासून शुकगुरु जाण गौड पादाचार्याचा गुण आचार्य गोविंद त्याहून पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधारी मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा त्याचा शिष्यमळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथून सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येरे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवणी अनंत तीर्थे पावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यतींसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरापासाव तटाक यात्रा करती देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्याचे ठेविटी तया परी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियेसा इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधरग संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः नामधारक किशराणा लागे सिद्धाची आचरणा कर संपट जोडून जाणं विनिमित असे परियेसा प्रयागी असता श्री गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रतिविस्तारावे एकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषण मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती त्यावेळी सांगेन एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देवनी माधवा ते होजे क्वचित काळ ते तेची आस्था तेथे वर्तमाने प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणिक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्यानिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजन ग्रासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागताची चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी या देखून या श्री गुरुमूर्तीची नगरलोक अत्यंत हर्षी आले
समस्त भेटीसी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारती भिक्षेसी झाले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाणा जननी जनक ये निरीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखो जननी ते वेळी माथा ठेविती चरण कमळे सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पती सांगते यावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकाळी विश्ववंद्य पुत्र सबळी व्हावा म्हणून आर दिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमचे साफल्य केले परी येसा मनोनी नमित्ती दोघे जणे विरविताती कर जोडून उद्धारावे या भवारणे जगन्नाथा यते राया श्री गुरुमंती तयांसी एखादी काळी पर्येसी पुत्र होय संन्यासी उद्धरिल कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पदासे रेख त्याचे कुळी उपजता अनिक त्यासी ब्रह्मपद पर्येसा यमाचे दुःख भयाभीत नोहे त्यांचे पितृसंततीस पूर्वज जरी नरकी असत त्यांसी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयांसी आश्वासित बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर नांदते त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयने पावल क्षेत्र काशीभवनी अंतकाळी पर्यसा त्यांची कन्या असे एक नामतीयेचे रत्नाई विशेष श्री गुरुशी नमुनी देख विनवित असे पर्यसे विनवित असे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडून जाते भवसागरी संसार माया वेष्टून या संसार तापत्रयासी आपण भीतसे पर्यसी निर्लिप्त करेगा अम्मासी आपण तपासी जाईना ऐकून तियेचे वचन श्री गुरु निरुपतते आपण स्त्रियांसी पती सेवाचरण तेची तपपर्येसा उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवा समाने ऐकून श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानशी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज पडती श्री गुरु म्हणती ती हासी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे पर्येसा पूर्वजन्मी तू पर्यसी चरणी लाथली धेनुसी शेजारी स्त्री पुत्रांसी विरोध लाविला कलह जाणा या दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्री लाथले एका तू सर्वांगी कुष्टी होसीला विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते तेजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकून दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे श्री गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागले श्री गुरुमंती एक बाळे क्वचित काळ असाल भले अपरवयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगने शुद्ध देह मग होईल तुझ गती नास्ता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरमवसी अवस्था तुझ घडली यावरी या बुमडाई विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगून ते श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी पर्येसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझं आता सांगत असे पर्येसा त्या गौतमीची महिमा सांगता पार असे आम्हा बहिरार्णव उदकोगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरिली होती प्रीतिकर मेवणी समस्त ऋषीवर उपाय केला पर्येसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असेल विशेषा वरी पेरले वृत्ती एका तपा अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकाळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करते आपले म्हणे ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणिला आपले चाडे समस्त आम्हा पुण्यगडे गंगा स्नानी भूमंडळे उर्ध्वरैत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्व्यांसी जय गती होय पर्यसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ मनोनिरसली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करुणे पाठविले एक गौतमाची विरी भक्षणासी ऋषी होता अनुष्ठाने देखले धेनुसी नयनी निवारवाया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश झाले शस्त्र धेनुस लागले जयशी वज्रास्त्र पंचतुपावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आन याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर मागमणी तले गौतम मने सर्वेश्वरा तू वा देशील मजवरा उद्धार वया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाची विनंतीसी निरुपतीतला गंगेसी घेऊन आला भूमंडळाशी पापक्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरिता पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडेपर येसा तटाक यात्रा करीत देखा आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती पर्यसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसे देखे विस्मित वणी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी भक्त
अतिभक्ती करून या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरला असे कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरण आपले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होणी अतिहर्षी आश्वास दिते वही म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रांसी तुझा सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करशी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगोणी तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आलत ते विप्र एक कुक्षव्यता असे बहुत तटाके असे लोळत उदरव्यथा अत्यंत तजूप आहे प्राण देखा पोट वेदा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केल्या दुःख ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे तुझ्यावर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर्य जेविता प्राण तेजूप आहे पूर्व दिवस त्या ग्रामी आलासन महानवमी जेविला मिष्ठान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोटे असे दुखत गंगा तीर असे लोळत प्राण त्वरित तजूप आहे दुःख करी तुझ्या पार म्हणे गंगेत तेजन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत मणी निर्धार करवणी गंगा प्रवेश करील म्हणून पोटी पाषाण बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपजला आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे म्हणून ती बोलवा ब्राह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण तेजतो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावून द्विजवराते काढून आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण का घात तेजुपासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्रमणे गा यतिराया काय कराल पुसून या उपजून या जन्मवाया भूमिभार झालो असे मास पक्षा भोजन करतो उदरव्यथेने कष्ट तो सावून शके प्राण देतो काय सांगू स्वामी या श्री गुरुमंती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली पर्यसी औषधासे आम्हा पाशी क्षण एक सांग तुझा संशय न धरी आता म्हणे भिवू नको अंतःकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणे माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इतुक्या अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखील श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मे आश्वासुनी त्यावेळी पुस्ती श्री गुरु स्तवमुळे कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकून श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मद सायनदेव वासस्थळ अमले कडगंजी सम आलो असे उदरपूर्तीस सेवा करतो यवनांची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एका स्वामी धन्य धन्यो झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी कृतार्थ झालो भरमसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्यासी तरल्या भवारणवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामी या गंगा देखताची पापे जाची चंद्रदर्शने तापनासती कल्पतरूची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसी स्तुती करून पुनरपी लागला श्री गुरुचरणे जगद्गुरु आश्वासोनी निरूप देती त्यावेळी श्री गुरु म्हणते तयासी आमचे वाक्य पर्यसी जत्रव्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमन याचे व्याधीशी सांगो औषध तुम्हासी नेवले आपले मंदिरासी भोजन करवे मिष्ठान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे ऐकून श्री गुरुचे वचन विनीत असे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेवीला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरिता श्री गुरुमंती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी अपवादी माशांनासे क्षीर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल पर्येसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुणी तयावेळी माता ठेवी चरण कमळी विनिमितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरूप देती हो का त्वरित सिद्ध मने एकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तेवेळी समवेत शिष्य सकाळी जठरवेथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षीसा विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे पर्येसा पूजा करती श्री गुरुसी षोडशोपचारे पर्येसी तेने चिरिती आम्हासी शिष्या सकळ का वंदले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगण मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरु तेनेच परिसकळेकांसी मंडलार्चन विधीसी करती गंध पुष्पाक्षता षोडशोपचार विधीसी पंचामृतादि पर्यसी रुद्र सूक्त मंत्रेसी चरण स्नापिले ते वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करती षोडशी ताई ज्ञान कैसी चरण तीर्थ धरता झाला अक्षयवाणे आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करता झाला अनेक परिगायन करी नमन करी प्रीती करी
पतिव्रता असे नारी पूजा करती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली पर्यसी तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले संतोष होणे श्री गुरुमूर्तीवर देते अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशो वंशी ऐसे बोलूनी दिवजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले ते वेळी नाना परिचय पक्वान्न अपवादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परी येसा जठरवेतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुची कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकाळी जना आश्चर्य करती सकळ जना द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताची जे कती भक्तीने व्याधी नसती त्यांची भुवना अखिल सौख्य पावती जाना सत्यम सत्यम पुनः सत्यम इति श्री गुरु चित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधरक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदर व्यथा निरसं नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते पर येसया जय जाजी योगेश्वरा सिद्ध मुनी ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तार ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति ऐकून शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामदिरुजान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याची भवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले पर येसा तया सायन देवद्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझ वरी ऐकुणी श्री गुरुचे वचन सायन देवी प्रकरण म्हणा माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागेल एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करतो द्वार येवणी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषणे श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषनी विप्रिय भावे पुनरपिया पाठविल आम्हा पाशी जो ऋतू परतून येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी त्या घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरलाद होऊन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट पर्येसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वलरूप होता झाला विमुख होऊन निगृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसिद्ध्यात असे कोप आल्या ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरुकृपा होय ज्यासी काय करेल क्रूर दृष्ट गरुडाची पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादी सिंहासी ऐरावत कैवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कळी काळाते वय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय ज्यास यमाचे भय नाही ऐसे परितो यवन अंतपरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यास नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होणी पर्येसी प्राणांतक व्यतीसी कष्ट तसे ते वै स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचरेले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवणी निरूप देतो वेळी संतोष निधीच्यावर आला ग्रामवेग वक्त्र नदी तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊन म्हणती पवित्र स्थाने तीर्थयात्रे ऐकुणी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविन देखा राहून शके क्षण एक संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणे लागला येणे परी श्री गुरु सिम विनवी विप्र भावेसी संतोषने विनयसी श्री गुरु म्हणते वै कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समवित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाकदी तिथे वेळी समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तिथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कुठे ठेविले इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधरक संवादे क्रूर यवन शासनम सायन देवर प्रधानम नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुचरित्र अध्याय 15 श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली पर येसा. साधू असाधू धूर्त सगळी समस्त येती श्री गुरुजवळी. वर्तमानी खोटा कळी सकळी शिष्य हो म्हणती, तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक. वर मागतील सकळीक नाना याती येऊन या. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊन शकेवर. पावणी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय पर येसा. सकळ शिष्या बोलावणी निरूप देती नृसिंह मुनी. समस्त तीर्थे आचरणी यावे भेटी श्री शैल्या. ऐकोणी श्री गुरुचे वचना समस्ता शिष्यादर्थी चरणा. कृपामूर्ती श्री गुरुनाना का उपेक्षिसे आम्हासी. श्री गुरुमंती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊन आचडावी तीर्थे भवनी. तेने मनी स्थिर होऊन मग राहावे एके स्थानी. बौद्धाने नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्री शैल्यासी. तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो. शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परीस. जाऊ आम्ही भरमवसे करू तीर्थे भूमीवरी. जावे आम्ही कवन तीर्था निरूप द्यावा गुरुनाथा. तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामी या. ऐकून शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरूप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी. या ब्रह्मांड कुलात तीर्थराजर काशी विख्यात. तिथे तुम्ही जावे त्वरित. सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती देव नदी कृष्णा वेणीख्याता अस्ति नद्या मनोहर. चंद्रभागा रेवतीसी शरयू आणि गोमतीसी. वेदिका नदी कौशिकीसी नित्यजला मंदाकिनी. जेथे नदी संगम असती तिथे स्नाने पुण्यामिती. त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा. बद्री तीर्थनारायण नदी असती अतिपुण्य. कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैल यात्रेसी. देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. मरुद वृद्धा नदी थोर अस्तिक्री मधुमती येर. पयस्वती घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी. पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी. नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा. अयोध्या मथुरा कांचीसी द्वारवती गयेसी. शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्ती क्षेत्र. गोदावरी तटाक यात्रा योजने 6 पर्येसे. तेथील महिमा आहे ऐसी वाजपेय तितके पुण्य. अमरजा संगमात कोटी तीर्थे अस्ति ख्यात. वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाणा. तया अश्वत्थ सन्मुखे नृसिंह तीर्थ पर्येस. तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग क्षेत्र वरवे पुनिगाणग. तीर्थे अस्ति यथा चांग अष्टतीर्थे मनोहर. तेथे जे अनुष्ठान करती तया इष्टार्थे होय त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयेसी काय नो हे मन कामना. तुंगभद्रा वर्धा नदी संगमस्थानी तपोनिधी. मलप्रभा संगमी आदी पापी जाते शतजन्मांची. सिंहराशी बृहस्पती यथा तीर्थे संतोषिती. समस्त तीर्थी भागीरथी येऊन ऐक्य होय. कन्यागत कृष्णे व्रती त्वरित येते भागीरथी. तुंगभद्रा तुळागती सुरनदी प्रवेश पर्येसा. कन्या राशी सूर्यता मलप्रभा कृष्णा संयुता. सर्वजन स्नान करता ब्रह्मत्या पापे जाती. भीमा कृष्णा संगमेसी स्नान करता पर्येसी. 60 जन्म विप्रवंशी उपजे नर पर्येसा. लिंगालय पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य. कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे. समस्त तीर्थां समान असे आणि कुंभकोण. कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा. पक्षी तीर्थासे बर्वे रामेश्वर धनुष्कोटी नावे. कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथा सन्निध. पुरुषोत्तम चंद्र कुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी. कोटी तीर्थ पर्येसी दक्षिण काशी करवीर स्थान. तयान सन्निधासे ठाव कोल्हा ग्रामीण नृसिंह देव. परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष. भिल्लवडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी. तेथे तप करती जरी तेची ईश्वरी ऐक्यता. पुढे कृष्णा प्रवाहात अमरापुरासे ख्यात. पंचगंगा संगमा स्नान प्रयागोणी पुण्य अधिक. विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी. कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नत्यासी गायत्री. श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्ण असे. तया स्थानी स्नान वरवे. काशी उनशतगुणिता एकमंत्र तीर्थपता कोटी गुणे फळ असे. आनिक असे तीर्थ बर्वे केदारेश्वराती पहावे. पिठापुरी दत्तात्रय देव वासे असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी. सप्तऋषी प्रीती करी तप केले बहु दिवस. अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जान. श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्म मागुती. संक्रांती कर्काटक तरुण त्याजावे तुम्ही मास दोन्ही. नदी तीरे वास करुणी राहता त्यासी दोष नाही. तयांमध्ये विशेष त्याजावे 3 दिवस. रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी. ग्रीष्म काळी सर्व नदीस रजस्वला 10 दिवस. वापी कूप तटाकांस एक रात्रभर जावे. नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी. स्नान करता महादोषी येणे परिवर जावे. साधारण तुम्हासी सांगितली तीर्थे पर्येसी. जे जे पाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे. ऐकुणी श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करती नमन. श्री गुरु निरूप घेऊन निघती शिष्य सकळ एक. सिद्धमणी नाम धारकासी निरूप घेऊन श्री गुरुसी. शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु रूपे. श्री गुरु चरित्र कामधेनो श्रोते होऊन सावधानो. जय गती भक्तजनो लादितिचारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधरक संवादे तीर्थयात्रा निरूपणम नाम 15दशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. बिनविशिष्ट नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारोणे शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. श्री गुरुचरित्र कामधेनो सांगेन तुझ विस्तारुनो. श्री गुरु राहिले गोप्य म्हणून वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरूप गेले पर्येसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर. आस्था ते वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखुनी नमन करी भक्ती भावे. माता ठेवणी चरणांवरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटली अमिती एकच स्वामी गुरुराया. ऐको मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हसून. झालासी तू केवी मुनी गुरुबिन सांग मजा. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरमिती एकच स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजले अनेक अकृत्य सेवा सांगे मजा. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नवे अद्यापी. येणे परी बहुत दिवशी होतो त्या गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. ऐकुनी त्याचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदना. म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी. न विचारसी आपले गुण तू ते कैसे होय ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी पर्येसा. आपले गुरुची गुणदोष सदा उच्चार करिशी हर्षे. ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानो का हिंडावे राणू राणो. गुरु असता कामधेनु वंचुनी आला आम्हा जवळी. संतुष्ट पिता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपले वशी. क्षण लागता पर्येसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकून श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून. विनवित असे कर जोडून करुणा वचने करून या. अज्ञान माया वेष्टून नेने गुरु कैसा कवण. सांगा स्वामी प्रकाशून ज्ञान होय आपणासी. करुणावचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषण. सांगता ते विस्तारून श्री गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणते एक मणी गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु. गुरु विरंची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण. मन करुणी निर्माण सेवा करावे भक्तीने. यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर एक. आदिपर्वी असे निक गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावर्ती तीर्थे पर्येसी विपर एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ. तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाती कैसे निर्वाण शिष्यांते. पाहुण या अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करती तक्षण मन कामना पुरविती. ऐसा धम्मुनी भला तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरुपती दिला एका द्विजा एक चित्ते. शिष्यांचे म्हणे धम्मुनी आजी तुवा जावणी राणी. वृत्तीस न्यावे तडाग पाणी. जवरी होय तृप्त भूमी. असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी. तेथे नेबोणी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरूप होता गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदकासे वाहत अतिदरारा गरजत. वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढू पाहे. म्हणे आता काय करू खोपतील माते श्री गुरु. उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे. आणून या शिळा दगड बांधित झाला उदकाळ. पाणी जात असे धडाळ जाती पाषण वाहुनिया. प्रयत्न करी नाना परी काय केलं न चढे वारी. म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे. मग म्हणे विचार करी गुरु ते शेतीन चढे वारी. प्राण तेजने निदारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुसी. म्हणे आता उपायासी योजने प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत. आपण आड पडो म्हणत निर्धारिले वळी. दरडी हाती दरी द्रुडे पाय टेकी दुसरीकडे. आपण उदका आड मनी श्री गुरु सध्या तसे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य त्या स्थानी बुडला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण पर्येसा. त्याचा गुरु धम्य मुनी विचार करे आपले म्हणे. दिवस गेला असतमानी अद्यापि शिष्य नाही म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत. झाले असे उदक पोहत न देखे शिष्य त्या स्थानी. म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षले व्याघ्र व्याळे. उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारित उच्च स्वरे पाचारित. अरे शिष्या सख्या म्हणत प्रेम भावे बोलवे. येणे परी करुणावचनी पाचारी तसे धम्य म्हणे. शब्द पडे शिष्यकाने तेथून मग निघाला. येऊन श्री गुरुसी नमन केले भावेसी. धम्य मुनी महार्षी अलिंगोणी आश्वासिले. वर दिला ते एक शिष्यास्तव मुळी. तू ते विद्या आली सगळी वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी. लागत से गुरुचरणी भक्ती भावे करून या. कृपानिधी धम्य मुनी आपले आश्रमा नेऊनी. निरुपती दिला संतोषणी विवाहादी आता करी म्हणे. निरुप घेऊन शिष्य राणा गेला आपले स्थाना. अनेक शिष्या दोघे जाणा होते त्या गुरु
जवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पाहावया अंतःकरणात धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगन एक तुझसी तोवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमची रक्षजे रक्षून या वृत्तीसी आणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महार्षी गेला त्या वृत्तीकडे वृत्ती पिके जाऊवरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे घरासी काय निरूप म्हणत असे मग म्हणे धौम्य म्हणे बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुतर आणि आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला त्या वृत्ती जवळी दोन खंडी साळीसी भरी शिष्या गाडी असी एकीकडे रेडी असी जुंपणी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपले कंठासी बंथ झाला जू देखा सत्राने तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपले गळा ओढत असे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळा फास पडे जैसा सोडून या रेडियासी काढले शिष्य गाडियासी ओढता आपले गळा फासी पडून प्राणात जुपा आहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्याची पाहुण्यांनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते आलिंगोणी करुणा भरते वर दिला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर दिता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरूप घेऊन या घरासी गेला शिष्य परी येसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषणा बहुत करी परी येसा त्यासी असे बहु आहार म्हणून विद्या नव्हे स्थिर त्यासी विचार करी तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझं सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन राणी रक्षण करी तृणाचरे ऐसे म्हणता गुरुमणी नमन करी त्याचे चरणे गुरे नेऊन या राणी चालवीत बहु वस क्षुधा लागताची आपणासी शीघ्र आणि ली घरासी कोपे गुरुतयासी म्हणे शीघ्र येतो सिकारे सूर्य जात अस्तमानी तवर राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्ताव येतो वा म्हणत असे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होणी जाणा चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तीर आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी असती विप्राश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्ष येणे परी येणे परी प्रतिदिवशी रक्षणे आले गुरुनिशी वर्तता ऐसे येणे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवणे परी होत असे ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करतो प्रतिदिन विपरा घरी तेथ देखा भोजन करून प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरुमंती तयासी आम्हा सांडून केवी भक्षी भिक्षा मागुनी घरासी आणून द्यावी प्रतिदिवसी मागो ती जावे गुरांपासी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेवणी राणासी मागे भिक्षा नित्य जैसी नेवणी दिदली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया असताना भिक्षा करुणी जेवी तसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देवणी सदने दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा कंठी तसे येणे परी क्वचित काळ वर्तत झाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसतते शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जैने आपली क्षुदाशमता नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आणून देतो परी दिवसी भिक्षा दुसरे खेपेसे करतो भोजना आपणा ऐसे म्हणता धम्ममुनी त्या शिष्यावरी कोपोणी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा गुरु निरोप जैने परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रतीकरी मनी क्लेश न करीचा गुरे सहित अनाथ असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनिपित देखता झाला तयासी स्तनिपिता वासुरासी उच्चिष्ट गळे संदेसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐशे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळी भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकुना पाहाव याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होत असे मागुती पुसे तयासी कवणे पुरपुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासी उच्चिष्ट क्षीरपान करीतो ऐकोनी मने शिष्यासी मतहीन होय उच्चिष्टेसी दोष असे बहुवसी बक्षू नको आजचेनी बक्षू नको मने गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता राणात गळवत ते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धनीवर मनोनी तेथ बैसला पाने तोडू निकुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरली अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानवणी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे काष्टी नाही अक्षयी करीत असे चिंता गोदना गुरे पाहो जाता राणा पडिला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मजा पडिला शिष्य तयास्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न ये चिका म्हणून गेला राणासी देखे तेथे गोदनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनी वृत्तांत उपजे कृपा अत्यंत
अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तैवे निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी यवणी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे ते वेळी संतोषिनी दौम्य मुनी त्या शिष्या अलिंगोणी मने शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्राची तक्षणेसी आली तया शिष्या ते गुरु मने शिष्यासी जावे आपुले घरासी विवाहादी करुणी सुखेसी नांदतयसे म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेसी आलेले कुंडरे परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जन्मे जे राजासी तोची करईल उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुणी परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जे आते प्रेरून समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा ऐसी तुझा अनुमानसी वृथा इंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपासी तोची तुझं तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझं मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणांवर ठेवून माता विनवित से तयावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकर्ण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मनपतीत काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्यजन गुरु प्रती ऐसे परिश्री गुरु से विनिमितो ब्राह्मण हर्षी नमुनी निगे वैराग्यसी निश्चय केला प्राण त्यजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणे निर्माण रूपे तो द्विजवर निघाला तजु कलेवर ओळख होऊन या जगद्गुरु पाचा रीती तयावेळी बोला ओनी ब्राह्मणाची निरूप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दूरत दोष वैराग उपजले तुझ्या मणी दुष्कृत्य गेली जळवणे एकचित्ते करुणी मनी स्मरणे आपले श्री गुरुचरणा तयवेळी श्री गुरुसी नमन केले पचरणासी जगद्गुरी तुची होसी त्रैमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेवी कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रादी तत्काळ मंत्रशास्त्रे आली सकाळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपल्या गुरुपासी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तूची आपण सत्यमाने ऐसे परी श्री गुरुमूर्ती त्या ब्राह्मणा संभाषिती निरूप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरूप देऊन या ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी बिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंब वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय नमः सिद्धमणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीनधारी निर्धारे कृष्णा विनीतटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा गोप्यवस्ती गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चातुर्मास येणे परी सिद्ध स्थाने असे गण भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एकवेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण अन्निक प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता त्यासी झाला एक सुत मूर्ख असे उपजत दैववशे माता पिता मृत असमाधान होऊन या दिवस मास वर्तता बाळ वर्षे 7 झाली केवळ व्रतबंध करीती कुलाचार तया द्विजकुमार कासी नये स्नान संध्यात्यासी गायत्री मंत्र पर्येसी वेद कैचा मूर्खासी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकता शिक्षण सवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीची विद्वज्जन निंदा करती सकळ जन विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातार सकळी का वंद्य होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादी समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरूपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये विद्या याची करण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरूपावे दातारा परिसोनी ते ब्राह्मण सांगताती हसून होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या ऐसे नाना परी निचुत्तरेसी बोलती तुझे लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खिन्न
मनी झाला खेदे खिन्न म्हणे तेजन आपला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग वाचून या भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी पर्यसी अन्नोदखन घे उपवासी पातला निषेदैव वशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन ते वेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले त्यावेळी येणे परी दिवस तिने निर्वाण मन करुणी अन्नोदकत्या जोनी बैसला तुझ कुमार नव्हे काही स्वप्न त्या लागून म्हणे कोपण बहुत मनी म्हणे आंबा भवानी का उपेक्षसी अम्मासी आक्रोशनी ते वेळी शस्त्र घेऊनी प्रबळी आपली जिव्हा तत्काळी शेदुनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहुनी अंबेसी मागोती म्हणे पर्यसी जरी मज तू उपेक्षसी वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी कर्मित झाला तो निशी स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोते हो एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशी आम्हावरी असे कृष्ण पश्चिम तीरी त्वरित जाय तये स्थानी औदुंबराचे वृक्षातळे असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पूर्वीला ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव पर्यसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित ते थोनी निघाला विप्रत्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊन त्वरित देखत झाला श्री गुरुसी चरणांवरी ठेवणी माथा स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती त्यावेळी संतोषुनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नामद्रग संवादे भिल्लवडी स्थान महिमावर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुदारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्य वचन ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणे एका श्रोते एक चित्ते भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळ येतये स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी येसा वरुणा संगमा असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटकात श्री गुरु तीर्थे पावन करत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे कुरुपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्र जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे प्रणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन एकाएक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णया संगा प्रयागुणी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू देवा असे अमरेश्वरू तया संगमा थोरी अमरेश्वर सन्नधानी वस्ती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्येसा अमरेश्वर लिंग वर्वे त्यासी बंधुनी स्वभावे पूजितानरे अमरभावे विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघ स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तया होण एक स्नाने पर्येसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थे नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निदेशी 3 तीर्थे पर्ययसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यासी साक्षात कल्पतरू असे थोर औदुंबरू गोप्यवणी अगोचर राहिले श्री गुरुतया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपर्येसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने त्या विप्रबंधरात असे वेलुनोत्त शेंगाने गती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाची चरण मिळे पर्येसी शेंगांती रांधुनी हर्षी दिवस कर्मी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी त्या विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडसी घेवडे शेंगा उपवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती ते वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वे उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून दिती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तैवयी दुःख करती पुत्र सकळी म्हणती पाहो दैव बळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिल्हा भूमीवरी ऐसे परिते नारे दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी ते वै जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपण जी भोगतो पुढल्यावरी काय बोला आपले दैव असता उणे
पुढील बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे, कवणा परी बोल सांगे. बोल ठेवीत यतीश्वरासी, आपले अर्जवन विचारेसी. ग्रास हरितला मनसी, अविद्या सागर बुडवणी. तो तारका आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमचे दारिद्र्य दोषी, तोची तारीला मते. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपले द्वारी. काढूटा म्हणती द्विजवरी, खनित झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी, लादला कुंभनी धानेसे. आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, अतिश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून या वेला छेदले, निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला जाऊ दर्शनासी. जाऊन संगमा श्री गुरुसी, पूजा करते बहुवसी. वृत्तांत सांगते तयासी, तये वही परियसा. श्री गुरु म्हणते तयासी, तुम्ही न सांगे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसे लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परित्या द्विजासी, सांगे श्री गुरु परियसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नंदाला. ऐसा वरला धुन गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे धन्य हरे. सिद्ध म्हणे नामत घारकासी, श्री गुरु महिमा असेसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनु तुझ्या घरी. इति श्री गुरु चित्रामृते परम कथा कल्पतराव. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे अमरापुर महिमानम द्विज दैन्यहरणम अष्टादशोध्यायः. श्री श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा. कर संपट जोडून विनवित असे ते वै. पुढील कथा विस्तारा निरुपावा योगीश्वरा. कृपा करी का दातारा, म्हणून लागला चरणांसी. ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्धापण. सांगत असे विस्तारून श्री गुरुमहिमा अनुपम्य. शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एके गुरुची कथा. औदुंबर तळी अतिप्रिता, होते श्री गुरुपरी येसा. ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न. अनेक पुण्य वृक्ष तुझन, काय प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार. श्री गुरुप्रीती औदुंबर, कवणे कारण निरुपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगन याचे वृत्तांत. जदी नृसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप विदारिला. नखे करुणी दैत्यासी, विदारिले कोपेसी. आतडी काढून या हर्षी, घालीत असे माळ गळा. तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी. जैसी वडवाग्नी सिंधुपोटी, तैसे विषपरी येसा. विदरण करता दैत्यासी, वेदले विषत्या नखासी. तापली नखे बहुवसी, एक शिष्या एक चित्ते. तये समय महालक्ष्मी, घेऊन आली येती प्रेमी. औदुंबर फळनामी, शांती करणे खांसी. तये वेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंहदेव, देता झाला लक्ष्मीचे खेव. संतोषणी उभय देव, वर देती ते वेळी. तया समय औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी. सदा फळित तू असी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी. तुझ देखताची पर्येसी, उग्र विष शांत होय. जे सेवतीले मनुष्य लोक, अखिल काम्य पावनी एक. फल प्राप्त होय अनेक, पाप वेगळा होय नर. वांजणारी सेवा करता, पुत्र होतील तीसी त्वरिता. जो नर असेल दैन्य पीडिता, हो सेविता होय श्रिया युक्त. तुझे छाई बैसून, जे जन करते अनुजपानुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय त्यासी. तुझे छाई जळात, स्नान करता पुण्य बहुत. भागीरथी स्नान करीत, तितके पुण्य परी येसा. तुझ सेविती त्या नरासी. व्याधी नवती कवणे दिवशी, ब्रह्मत्यादी महादोषी. परिहार होती परियसा. जे जे कल्पुण मानसी, तुझ सेविती भावेसी. कल्पना पुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तुची. सदा वसो तुझ पासी, लक्ष्मी सहित शांतीसी. म्हणून यावर हर्षी नृसिंह मूर्ती ते वेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू. नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाला तयापाशी. अवतारा आपण तयाचे स्थान, आपले असे साचे. शांतवन करा उग्रत्वाचे, म्हणून निवास औदुंबरी. वृक्षातळी अहर्निशी, श्री गुरु असती गोप्यसी. मध्यान्ह काळ समयाशी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर दानी वस्ती 64 योगिनी. पूजा करावे मध्यान्ही, श्री गुरुजवळी येती नित्य. नमन करू श्री गुरुसी, नेती आपले मंदिरासी. पूजा करती विधीसी, गंध परिमळे कुसुमे. आरोगोणी तयावेळी, पुनरपियती औदुंबरी. एखाद्या समय द्विजवरी, विस्मय करी ती देखून या. म्हणती अभिनव येते कैसा न करी, भिक्षा ग्रामात ऐसा. हसतो सदा अरण्यवासी, कवणे परिकाळ कंठी. पाहू याचे वर्तमान, कैसा करीतो दिनमान. एखाद्या नर ठेवून पाहू अंत येतीश्वराचा. पाहू म्हणती श्री गुरुचा अंत, तेची जाती यमपंथ. ऐसे विप्रमदोन्मत्त, अधोगती तेची इष्ट. उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपले स्थानासी. गंगानुज थडियेसी, होता वृत्ती राखित. त्याने देखले श्री गुरुसी, आल्या योगिनी पूजेसी. गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग झाला जळात. विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा येतेश्वरू. दिव्यागा झाले गंगा नीर, केवी गेले गंगेत. श्री गुरुते नेऊन पूजा करीत्या योगिनी. भिक्षा तेथे करुणी, आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज, म्हणे झाले कैसे चोज. अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या. येरे दिवशी मागुती, हाती घेऊन आरती देवकन्या. ओवाळती श्री गुरुते नमून या. पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिनींसहित. जो कानर होता पाहत, तोही गेला सवेची. गंगा तीरी जाता, श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर, रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समान नगर, जैसा तेज दिनकर. श्री गुरु जाता समस्त पूर, घेऊन आले आरतीस. ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती. सिंहासन रत्नखचिती, बैसो घाली तिथे समय.
पूजा करती विधीसी जे का उपचार षोडशी अनेका परी षड्रसेसी आरोगण केले ते वेळी देखून या नरासी म्हणती तू का आलासी विनवितो नरस्वामी यासी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होणी अंतःकरणा म्हणे स्वामी गिरिजा रमणा होसी त्रयमूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य केले पर्यसी जे जे तू इच्छिसी मानस कलाविष्ट पावशीला येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवनासी ज्या दिवशी प्रकट करसी तू ते हानी होईल जाणं येणे परितयासी श्री गुरु सांगती पर्यसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुजा आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रिया करू महानंदे वर्त तसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करदी कलत्रेसी एक भावे करून या वर्ततायसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करून श्री गुरुसी विनिमितसी तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघमासी प्रयाग थोरू म्हणती सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण याती न कृपा करणे स्वामी या श्री गुरुमंती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जानवे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर स्थळेसे मनोहर जशी पाहसी प्रत्यक्षाकार दाविणी तुझ चाल आता बैसले होते व्याघ्रजिनी धरी गाव मागे दृढ धरुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयाग प्रातः काळी तेथे स्नान करून गेले काशीस मध्यान्नी विश्वनाथ दाखवणी सवेची गेले गयेस ऐसा त्रिस्थळी आचरण आले परतोन अस्तमाने येणे परी त्या स्थानी लेखत झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आलता गोप्य येथे व्हावे ऐसे परी ते स्थानी गुप्त झाले श्री गुरुमणी अमरेश्वराती पुसून निक्त झाले ते वै श्री गुरु निगताते तोनी आल्या 64 योगिनी विनविताती करुणावचनी आम्हा सोडणी केवी जाता नित्या तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हा पासी केवी राहू स्वामी या येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी तिथलावर वही श्री गुरुमंती दयांसी सदा असो औदुंबरासी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येतेची असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरे अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबरा येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांसी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करती जे तत्परी मनोकामना पुरती जाणं येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थी सिद्धी तीर्थी स्नान करती 7 वेळास नमन करती तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्ष वांजेशी पुत्र होतील शतायुषी ब्रह्मत्या पापनाशी स्नान मात्र त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करता भक्तीसी अनंत पुण्याश्वमेध भक्तिभावे करून या देखा अन्य घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासे एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातही जप करती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केल्या तैसेची रुद्र जपून एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परी येसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेयी यज्ञ फळ तेथे परी येसा नमन खेळता येणे परिपुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारे करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगईन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करता देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगत अति गुरु 64 योगिनींचे ऐसन रूप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन भीमा तीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीतिभवतन नित्य तेथे वसत असे गोप्य रावडी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरुप्रीती करी प्रख्यात झाले परी येसा इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं नाम 19 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा विनम्रतेचे कर जोडून भक्तिभावे करुणी स्वामी निरूपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी अस्ति म्हणता शिष्य वचन ऐकून संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुस्तिते याचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विपर एक पर्यसी गंगाधर नाम एसी वेदरत होता जाण त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होण्या सवेची मृत्युता कष्ट तसे येणे 5 पुत्र तीसी झाले सवेची 25 पावले अनेक देव आरदिले नभे कवणे परी स्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करते तिच्या दोषासी पुत्र शोक भावयासी पातक तय वेळी सांगती विप्रविद वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती ते वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाण अश्वभेद गोवध करी वांज होय सदाज्वरी एखादा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तेयसी तुझे पूर्वजन्मदोषी दिसत असे आम्हासी सांगू एकाएक चित्ते शौनक गोत्री तुझ्यापासी ऋण घेतले द्रव्यासी मागला तो वन देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण
लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिला प्राण, आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे, गर्भपात करी तो तुझा झाल्या मृत्यू करी तो द्विज, तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी, ऐकुणी ब्राह्मणाचे वचन विप्रमणिता खेदे खिन्न, अनुतप्त होणी अंतःकरण द्विजचरणी लागले, ऐसी पापिनी दुराचारी बळल्या पापाचे सागरी, स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे, विप्रमणती येसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी, अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे, त्यासी करणे उद्धार गती, 16वे कर्म करावे रीती, द्रव्य द्यावे एकचिती त्या गोत्रद्विजासी, तेने होय तुझ बरवे एक भावे आचरावे, कृष्णा तीरी वास करावे एक मास उपवासी, पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी, औदुंबर वृक्षासी आराधावे पर्येसा, पाप विनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन, अभिषेकोणी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी, विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी, येणे परिभक्तीने मास एक आचरावे, स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे, तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी, मास आचरण येणे परी मग ब्राह्मणाते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एक शत, त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मंदिरमळ, होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील, श्री गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी गुरुचरणी, तुझे पाप होईल धोणी ब्राह्मण संबंध परिहरेल, ऐसे सांगता द्विजवरी, ऐकोणी सती चिंता करी शतद्रव्य आमच्या घरी कधी न मिळे परियेसा, कष्ट करील आपले देई उपवासादी पूजा पायी, मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा, विप्रमंती एक बाळे तू ते द्रव्य इतके न मिळे, सेवा करी व मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता, तो कृपाळू भक्तांची निवारिल ब्रह्महत्या दोषासी, जितके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरूपे, परिसोनी द्विजवचन विप्रवणिता संतोषन, गेली तुरित ठाकूर जेथे स्थान श्री गुरुचे, स्नान करुणी संगमासी पाप विनाशी विधिसी, 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा, काम्यतीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण, प्रदक्षिणा करुणी नमन करीतसे उपवास, येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी, आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एक, अद्यापि जरी न देसी, घेल तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी वाढून दे अवधारी, वाया करीसी तू असायासी पुत्र कैसी तुझे वंशी, म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच्या स्वप्नात, भयचकित ते वनिता औदुंबरा आडरिगता, तव देखले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली, अभय देवणी नारेसी वारित झाला ब्राह्मणासी, पुस्ती श्री गुरु तयासी का मारेसी स्त्रियसी, विप्रमिणवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी, अपार केला द्रव्यासी प्राण त्यजिला यास्तव, स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रूचे पक्षपात करेसी, तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये, ऐकून त्याचे वचन श्री गुरु म्हणती कोपण उपद्रव देसी, भक्तजना तू ते शिक्षा करू जाणं, आम्ही सांगो जेने रीती, जरी एकसी हितार्थी, तुझो होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल, जे काय दिले विप्रमणिता तुवा अंगीकारावे सर्वथा, जरण येईल तुझ्या चित्ता जाई आता येथोनी, राखील माझ्या भक्तांसी वंश अभिवृद्धीसी, पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु, ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करे नमन, स्वामी तुझे देखले चरण उद्धरावे आपणासी, श्री गुरु म्हणती तयासी, विप्रमणिता भावेसी, करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाणा, येणे परी तयासी निरुपदेती स्त्रियसी, जे असेल तुझ पाशी आचरी कर्म तया नामे, अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी, 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा, ब्रह्म तत्ते दोषी जातील त्वरित भरवसी, कन्यापुत्र पूर्णाशी होतील म्हणती श्री गुरु, ऐसे देखून जागृती विप्रवणिता भयचकिती, ज्ञाते पायी श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात, श्री गुरु निरूपे 10 दिवस केले आचरण पर्येस, ब्रह्मत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी, येरी दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, नारे केले 2 देत भरली ओटी ती याची, म्हणे पारणे करी व तू आता पुत्र होतील वेदरता, वाढेल त्यांची संतती बहुता, चिंता न करी अहो बाळे, पुढे तया नारीसी पुत्र युग्म शतायुषी, झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परी येसा, व्रत बंद करता ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी, चौल कर्म दुजयासी करुणी पाती माता पिता, समारंभ करी जननी चौल कर्म करणे म्हणी, पुत्रासी झाली वर्षे तिन्ही अतुल्यास मानसी, समारंभ अतिप्रीती करीती झाली आयती, पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी, व्याधी असती 851 थोर, त्यामध्ये जोका तीव्र धनुर्वात तयासी, अवयव वाकोणी दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ, त्या दिवशी अस्तमानी पंचत पावला तक्षणी, शोक करती जनकजननी एका श्रोते एक चित्ते, प्रेतपुत्रावरील ओळे अलिंगोणी परिबळे, वेष्टोनिया माया जाळे प्रलापित असे ते नारी, म्हणे तातापुत्रराय प्राणरक्षका माझ्या प्रिया, माते केवी सोडून या जासी कठोर मन करुणी, पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान, जधी झालो गर्भधारण तैपा साव संतोष, श्री गुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार, त्याने मज हर्ष फार वरदपिंड मनोनी, दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत, तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाण, ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका, निवारण करता सकळा वाया दुःख तू का करीसी, अवतारी होता
होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वस्ती त्यांनी दिदली मज युसुतम त्यांचे बोल केवी मिथ्या माते दिदलावर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रा सवे देई प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन आता तुझ वरी देईल प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी उदय झाला दिन करी प्रातःकाळी परी येसा द्विज ज्ञाते मिळवणी सकाळी येती तय स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू जे जे समय होणार गती ब्रह्मादिकन चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रीत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकोण महा आक्रोश करी म्हणे आपणा सहित घालावण्णी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करापा अग्निप्रवेशी एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती येसी नवती तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राण देसी कवण धर्म सांगा आम्हा नाही देखली न ऐकले कानी पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला 3 प्रहर प्रेतासी करू निधी संस्कार अथवा नय गंगा तीर ग्रामी आकांत वर्तला इतके अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगेतीसी सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी यती नवे तोची गुरु आला नरवेश दारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परी येसा इति श्री गुरुचित्रामृती परम कथाकल्पतराव श्री नृसिंह सरस्तुपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे ब्रह्म संबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम विंशोध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 21 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेतजननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिर या संसारी सांग मज उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठून जळात उपजे जैसा फेण बुद्बुद राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणे होय देह निर्मिती वेगळ होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा तया पंचमहाभूतांचे गुण माया पाशे वेष्टून भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र भास सत्वतमो गुण त्या भूतांपासून वेगळं आले लक्षण होती एक एक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमो गुण गुणानुबंधे कर्मे घडती जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपले आपण भोगावी या संसार वर्तमाने उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासून सुख दुःख भोगताती या कारणे अनानवंता संतोषण करा उपजता अथवा अंदर मृत होता दुःख आपण करू नये कोणी मरता पूर्ववयसी अथवा मरते वृद्धाप्येसी आपले आर्जव असे जैसी तेने परिघडे जाणा कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरिंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुतुलादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कुणाची होतीस जननी कोण कुणाची होतीस गृहिणी सांगत तू आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करिसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टुनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमो नि रडसी तू सांडो निद्यावे कैसे प्रेत संस्कार येथील लौकिक आरती येणे परिब्रह्मचारी सांगिती ते विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे त्या असी विप्रवणिता तयावेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरूपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरिका बजावा श्रीहरी परिसंकल्पे लोह जरी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिले जिदैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नर येतो चिज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषध देऊन या प्रतिकारा सवेची करी आरोग्यता त्रैमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती असे गुरु त्यांनी दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मजा आर्दले मी तयासी वर दिदला गा अम्मासी त्याचा करुणिया भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त विश्वास सोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपणा म्हणून स्वामी निरूपिसी या कारणे आपण आता प्राण त्यजीन सर्वता समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्तित यांचे ऐकुणितेचे वचन ओळखून या भावमन सांगे बुद्धी तीसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुशी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरु स्थाना जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पितो कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबरा तळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधून घेऊन गेली औदुंबरा प्रती तेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बाळिका हृदय भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करीता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणते आक्रोश कावो करसी संस्कारुणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कश म्हणताती
काही केलिया निधी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळतसे पादुकांवरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजचे दिनी प्रातःकाळी येऊन दहन करू म्हणते ऐका आजचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाणं ते कर्कशा म्हणून निगती सकाळ लवकर राहिली तिथे जननी जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र परी येसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करता जनक जननी यामतीन होता रजनी झोपा आली ती असी देखत सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योग दंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काव शोक करसी सती आक्रोशोनी आम्हांवरी काय झाले तुझे कुमारा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावले सर्वांगेसी मुखपसरी म्हणे तिसी वायू पुरस्सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाणं बाहेर निघाला विसरून घालितो मागोती अन्न पुत्र तुझा सजीव होय इतके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपले मणी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह म्हणी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परिचिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीस जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचरले म्हणे भय उपजले ठेवी काढून दूर पडते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी वैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देईल म्हणत असे रुदन करीत यावेळी आला कुमन मातेजवळी स्तन घालिता मुखकमळी क्षीर निगे 32 धारा संतोष भय हो निप्रीतीसी संदेह मागोती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपले पतीजवळी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तेसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी अवधून प्रदक्षिणा साष्टांग करती नमन स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णावयासी क्षमा करणे स्वामी या आम्हा क्षमा करणे म्हणून घालिते लोटांगणे विनवून या करुणावचने गेली स्नानगंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लावती दीपतये वेळी पूजा करती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करती परी येसा निरांजनतया वेळी करती गायन अपरिबळी अति संतोषतये बाळी भक्ती स्तुती करीती इतके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले प्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाराधना करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान वैमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा एका अपार असे सांगता अनिका साधारण तुझं निरोपिले त्या औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरुसी जया नामकल्पतरु प्रत्यक्ष जाना औदुंबरो जे जे म्हणे इच्छिती नरू साध्य होय परियसा इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम एकविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचं गुरुचरित्र वाचन संपन्न झालं. हात जोडून क्षमा प्रार्थना करूया. होम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहम् इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री गुरुचरित्र सप्ताह अंगभूतम द्वितीय दिने कृत श्री गुरुचरित्र पठन कर्मणे श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं. कर्मांतया चम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सरळ हाताने तामनात पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः. हात पुसून आपल्या ग्रंथाला 3 वेळा नमस्कार करायचा. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. विष्णुस्मरणात परिपूर्णमस्तु तत्सत. जगदंबार्पणमस्तु.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। परत आज सायंकाळी भेटूया श्री दत्तात्रेयांच्या पुढील सद्गुरूंचा ज्ञानबोध घेण्यासाठी आणि आजच्या दिवसाच्या सायंकालीन स्वाध्यायासाठी विष्णू सहस्त्रनाम पठणासाठी। श्री स्वामी समर्थ।